शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. शेतकरी हमीभावाच्या मागणीवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. यावेळी शेतकरी प्रश्नाचं राजकारण करू नका, अध्यक्षांनी याबाबत बैठक बोलावली असून त्या बैठकीत यावर तोडगा काढू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी योजनेवरून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नियोजन विभागावर निशाणा साधला. या योजनेची रक्कम वाढल्यानंतर ही योजना अजित पवारांच्या विभागानं रोखल्याचा आरोप दादा भुसे यांनी केलेला आहे. पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मनसेकडून चहा पाण्याचं आमंत्रण देण्यात आलं. पुणे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं मनसेकडनं ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना रविवारी चहा पाण्याचं निमंत्रण दिलं आहे. यावेळी पुणे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं चर्चा होणार आहे. दानवेंच्या कॅचबॉम्बनंतर रायगडमध्ये तटकरे विरुद्ध शिवसेना वाद पेटला. आता रायगडमध्ये महायुतीमधील या वादाची ठिणगी वणव्यात रूपांतरित होण्याची शक्यता आहे, कारण तटकरेंना आमदार महेंद्र दळवींनी इशारा दिलाय. तटकरेंचे अनेक व्हिडिओ आमच्याकडे आहेत, ते बाहेर आले तर तोंड दाखवू शकणार नाही असा इशारा दळवींनी दिला. संभाजीनगर महापालिकेसाठी भाजपसोबत युती करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदार आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिलेत. या संदर्भात त्यांनी आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये महापालिका निवडणुकीसाठी युती करून निवडणुकीसाठी तयारी करण्याचे आदेश दिले. ठाण्यामध्ये मराठी शाळा बंद पडल्याची कबुली सरकारनं दिली आहे. ठाणे पालिका क्षेत्रात गेल्या 7 वर्षात 18 प्राथमिक मराठी शाळा बंद झाल्याची माहिती सरकारनं दिली आहे. आमदार अबू आझमी यांनी मराठी शाळा बंद पडत असल्याचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर इंग्रजी माध्यमामध्ये शिक्षण देण्याकडे पालकांचा कल वाढल्यानं मराठी शाळा बंद पडतायत असं लेखी उत्तर दादा भुसेंनी दिले. मंत्र्यांच्या गैरहजेरीवरनं भास्कर जाधव नाराज आहे. कृषी विभागाच्या प्रस्ताव मांडला जात असतानाच केवळ एकच कॅबिनेट मंत्री उपस्थित असल्याचं भास्कर जाधवांनी म्हटलंय. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत मंत्र्यांमध्ये अनास्था असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे. शेत रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी 50,000 मागितल्याचा आरोप करत एका शेतकऱ्यांना नायब तहसीलदारांच्या टेबलवर पैसे उधळले. जालन्यातील बदनापूर तहसील कार्यालयामध्ये हा प्रकार घडलाय. माधव म्हात्रे असं पैसे फेकणाऱ्या शेतकऱ्याचं नाव असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे बदनापूर तहसील कार्यालयामध्ये खळबळ उडाली आहे. नागपूर शहरासह विधानभवनात परिसरात देखील भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट आहे. विधानभवन परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये भटके कुत्रे असल्यानं त्याचा त्रास आवारातील आमदार मंत्र्यांना होतोय. त्यामुळे आता भटकी कुत्रे पकडण्याची मोहीम सुरू झाली. दहशतवादी कृत्यांशी संबंधित आर्थिक व्यवहारांच्या संशयावरून ठाणे जिल्ह्यात ईडी आणि एटीएसनं संयुक्तपणे मोठी कारवाई केली. ठाणे जिल्ह्यातील पडघा गावाला लागून असलेल्या बोरिवली या गावात बुधवारी रात्री उशिरा मोठ्या धाडी टाकल्यात. पडघालगत असलेल्या बोरिवली गावातील अनेक घरांमध्ये तपास पथकानं झाडाझडती घेतली आहे. 3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले. खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा.